आपल्याला मॅजिक लेटर्स ऑफ ई समजून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपण स्पेलिंग लिहिलेली आहे PEN. स्पेलिंग काय आहे? PEN. कसं वाचाल तुम्ही? आणि समजा दुसरी स्पेलिंग दिली, बघा दुसरी स्पेलिंग आहे SEE आणि तिसरी पण स्पेलिंग दिली HOME. 3 स्पेलिंग आहेत. आपल्याला थोडस वाचन करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. कसं? PEN, पीचा साऊंड प, ईचा साऊंड आपल्याला माहितीनुसार आपण ई असा उच्चार करतो, बरोबर? आणि एनचा न, म्हणजेच काय होईल? पीचा प, ईचा काय? ईच, बरोबर ना? आणि एनचा न, म्हणजे पैन कराल का? पैन उच्चार कराल तर नाही. या ठिकाणी जो हा ई आलेला आहे त्याचा ए असा उच्चार केला जातो. कसा केला जातो तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण शब्द वाचत असतो पेन. या ठिकाणी दुसरा शब्द आहे पहा SEE. काय उच्चार कराल? डबल ई आले असल्यास, ई नंतर ई आलं असेल तर काय वाचाल? या ठिकाणी डबल ई चा उच्चार होत असतो दीर्घ ई, म्हणजेच स, एसचा स आणि डबल ई. ओके. या ठिकाणी स्पेलिंग पहा HOME. HOME स्पेलिंग आपण शब्द वाचतो होम असं आपण वाचत असतो, परंतु कसं ते नियम काय? जर समजा ई आलेला असेल, पहिला आलेला असेल किंवा शेवटी असेल, मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, तर अशा वेळेस त्या शब्दाचा उच्चार कसं करायचं हे आपल्याला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. चुकून आपण या ठिकाणी असंही वाचू शकतो होमे. HO म्हणजेच एचचा ह, ओचा ओ, एमचा म आणि ईचा ए. होमे असं वाचू का आपण? तर असं वाचलं शब्द प्रॉपर आपण होम अशा पद्धतीने वाचत असतो. शेवटी ई असल्यास, डबल ई असल्यास, मध्ये ई असल्यास किंवा सुरुवातीला ई असल्यास दिलेल्या शब्दाचं वाचन कशा पद्धतीने करायचं हे जर सविस्तर समजून घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओ स्किप न करता पहा. जे काही 4-5 रूल्स आपण समजून घेणार आहोत ते व्यवस्थित समजून घ्या. आवश्यकता असेल तर नोट डाऊन करून ठेवा. शब्दात जर समजा ई अक्षर असेल तर त्या शब्दाचं वाचन कसं करावं हे समजून घेण्यासाठी आपल्याला ई संदर्भात, म्हणजेच ई अक्षर आले असेल तर शब्दाचं वाचन कसे करावे त्या संदर्भात काही नियम आहेत. ते नियम आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग हा टॉपिक असणार आहे, कारण आपला टायटलच आहे मॅजिक लेटर ऑफ ई, म्हणजेच ई या अक्षराची जादू. ईची जादू कशी असणार आहे टप्प्याटप्प्याने आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे आपण सविस्तर माहिती समजून घेतोय. व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजेच आपल्याकडून कोणतीही माहिती मिस होणार नाही. ठीक आहे. पहिला नियम पहा. ईचा उच्चार, ई या अक्षराचा उच्चार ए केव्हा होत असतो? इन ब्रॅकेट शॉर्ट ई साऊंड. बघा डेफिनेशन फार महत्वाचे असतात. जेव्हा ई हे अक्षर 2 व्यंजनांच्या मध्ये येते, जेव्हा ई हे अक्षर 2 व्यंजनांच्या मध्ये येते तेव्हा त्याचा उच्चार जवळजवळ नेहमीच ए असा होत असतो. आता व्यंजन म्हणजेच काय तर इंग्रजी जे अल्फाबेट्स आहे 26 यामध्ये 5 स्वर आहेत आणि उरलेले जे काही 21 अक्षर आहेत ते काय आहेत? व्यंजन आहेत. टोटल लेटर्स किती आहेत? 26. 26 पैकी 5 हे स्वर आणि उरलेले अक्षर किंवा राहिलेली अक्षरे ही व्यंजने असतात. मग जर समजा 2 व्यंजनांच्या मध्ये ई अक्षर आला असेल तर अशा वेळेस त्याचा उच्चार कसा होत असतो? ए असा होत असतो. एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजून घेतोय पहा. PEN. आता पी आणि एन हे जे अक्षर आहे ते काय आहे तर व्यंजन आहे. पी आणि एन हे व्यंजन मात्र काय आहे? स्वर आहे. इंग्रजी ओवल्स आहे. जर समजा 2 कॉन्सोनंटच्या मध्ये किंवा 2 व्यंजनांच्या मध्ये जर ई अक्षर आला असेल तर अशा वेळेस त्याचा उच्चार ए असा होत असतो. मग या ठिकाणी जर समजा ई आला असेल तर आपण ह्या शब्दाचा उच्चार कसा करू? PEN, पेन. कसा उच्चार करत असतो आपण?
पेन असा उच्चार आपण करत असतो. सेम आहे पहा, BED सी, बरोबर ना, व्ही आणि सी, CVC. CVC म्हणजेच काय, तर सी म्हणजेच कॉन्सोनंट, व्ही म्हणजे ओव्हल्स आणि सी म्हणजे कॉन्सोनंट. कॉन्सोनंट कॉन्सोनंट आणि मध्ये जर ओव्हल्स असेल, दोन व्यंजनांच्या मध्ये जर समजा ई अक्षर आला असेल किंवा स्वर आला असेल, तर अशा वेळेस दिलेल्या अक्षरातील त्या दिलेल्या शब्दातील त्या अक्षराचा उच्चार ए असा करायचा असतो. BED बेड, HEN काय उच्चार, या ठिकाणी या शब्दाचा उच्चार होत असतो हेन. काय होत असतो, हेन होत असतो. NET काय उच्चार असेल, आणि त्याचबरोबर LEG काय उच्चार असेल. आजूबाजूला कॉन्सोनंट आहेत, मध्ये ओव्हल्स आहे. आजूबाजूला कॉन्सोनंट आहेत, मध्ये ओव्हल आहे. काय प्रोनाउन्सिएशन असेल, या शब्दाचा उच्चार तुम्ही काय कराल, जर येत असेल तर कमेंट करा. इथून पुढे असे शब्द तुम्हाला लिहायला सांगितले जातील. कमेंट बॉक्सच्या माध्यमातून उत्तर द्यायला विसरू नका. ठीक आहे. पुढचा नियम पहा, ई किंवा ई केव्हा होतो. ईचा उच्चार दीर्घ ई आणि ऱ्हस्व ई केव्हा होत असतो. लॉंग ई साऊंड म्हणजे दीर्घ ई उच्चार केव्हा केला जातो. बघा व्याख्यामध्ये काय म्हटलेलं आहे, काही शब्दांमध्ये ईचा उच्चार दीर्घ ई किंवा ह्रस्व ई असा होतो. एक गोष्ट या सांगितलेली आहे ते आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः शब्द ईने सुरू झाल्यास, जर समजा शब्दाची सुरुवात ई अक्षराने झाली असेल किंवा शब्दाच्या शेवटी ई अक्षर असेल, शब्दाच्या सुरुवातीला ई असेल किंवा शेवटी ई असेल, तर अशा वेळेस दीर्घ ई किंवा ह्रस्व ई असा उच्चार केला जातो. म्हणजेच लॉंग ई साऊंड केला जातो. कसं तर पहा, HE चा उच्चार काय कराल, हे कराल का, हे कराल का, तर दीर्घ ई किंवा ह्रस्व ई केला जातो. म्हणजे HE चा उच्चार काय कराल तुम्ही, तर या ठिकाणी H म्हणजेच हो, बरोबर. आणि ह्या नियमानुसार जर समजा शब्दाच्या सुरुवातीला ई असेल किंवा शेवटी ई असेल, शब्दाच्या सुरुवातीला या ठिकाणी H आहे परंतु शेवटी ई आहे, जर समजा शेवटी ई आलेला असेल तर या शब्दाचा उच्चार अपेक्षित आहे. कसं कराल, ही. कसं करणार, ही म्हणजे तो, ही म्हणजेच काय, तो. या ठिकाणी हे असा उच्चार करायचा नाही. पुढे सेम आहे, सुरुवातीला एस आहे, SHE, शेवटी ई आहे. नियमामध्ये सांगितलेलं आहे, जर समजा सुरुवातीला ई असेल किंवा शेवटी ई असेल, तर अशा वेळेस आलेल्या अक्षरात शब्दात दिलेला जो अक्षर असेल त्याचा उच्चार कशा पद्धतीने करायचा आहे, ई असा करायचा आहे. कसा करायचा आहे, ई. म्हणजेच या ठिकाणी SH श आणि ईचा उच्चार ई. शी, इथं शे म्हणणार नाही, शे म्हणायचं नाही, शी. ओके. नेक्स्ट WE, डब्ल्यू चा फोनिक व आणि ई. या ठिकाणी सूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्याला ज्या नियमामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे ई उच्चार म्हणजेच वी. काय उच्चार होईल, वी. बघा या ठिकाणी शब्दाच्या सुरुवातीला ई आहे, शेवटी एच आहे. शब्दाच्या सुरुवातीला ई असेल किंवा शेवटी, तर अशा वेळेस दीर्घ किंवा ह्रस्व ईचा उच्चार केला जातो. या ठिकाणी काय उच्चार कराल, उत्तर येत असेल तर कमेंट करायला विसरू नका. या ठिकाणी सुद्धा शब्द दिलेला आहे EXAM. उच्चार येत असतील, शब्दाचा उच्चार येत असेल तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून उत्तर नक्कीच आपण टाईप करा आणि कळवा. पुढचा नियम बघा, डबल ई किंवा EA एकत्र आल्यास, EE किंवा EA एकत्र आल्यास दीर्घ ई, लॉंग ई.
केव्हा करायचा, तर जेव्हा शब्दात ई नंतर ई आला असेल, ई नंतर ई आला असेल किंवा ई नंतर ए आला असेल. बघा, दिलेल्या शब्दात ई नंतर ई असेल किंवा दुसरा सांगितलेला आहे ई नंतर ए असेल, तेव्हा त्याचा उच्चार दीर्घ ई असा होतो, लांबट ई असा होतो, थोडासा लांब असा ई उच्चार केला जातो. जसं की या ठिकाणी SEE, एस नंतर डबल ई आहे, ई नंतर ईच आहे. ओके, उच्चार कसा कराल, ई दीर्घ ई म्हणजेच सी. बरोबर की नाही. पुढचा शब्द पहा, MEET, फोनिक म आणि डबल ईचा उच्चार दीर्घ ई म्हणजेच मी आणि शेवटी ट, मीट, मीट. ओके, डी चा उच्चार ड. बरोबर. आणि डबल ई आहे, डबल ईचा उच्चार काय सांगितलेला आहे, तर दीर्घ ई, लांबट ई म्हणजे. आणि ई, डी, पीचा उच्चार प, डीप. ओके, खूप सिंपल आहेत. पुढचे शब्द जर येत असतील तर बघा, EAT आणि TEAM. डबल ई म्हणजे ई नंतर ई असेल किंवा ई नंतर ए असेल तर त्याचा उच्चार ह्या पद्धतीने करायचा आहे. 2-2 उदाहरण तुम्हाला सोडवायला मुद्दाम दिले जात आहेत. म्हणजेच हा टॉपिक तुम्हाला समजतोय का. जर समजत असेल तर उत्तर द्यायला विसरू नका आणि शंका असेल तर विचारायला सुद्धा लाजू नका. बिनधास्त तुम्ही विचारू शकता. कमेंट करा आणि कमेंटच्या माध्यमातून समजून घ्या. पुढचा पहा. आणि हो, समजा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर अधिकाधिक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सर्वांना माहिती आहे, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच आपल्याला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळू शकेल. ओके, पुढचा नियम पहा, सायलेंट ई. दिलेल्या शब्दात ई केव्हा असतो, म्हणजे सायलेंट. ओके, तुम्ही सायलेंट होऊ नका. दिलेल्या शब्दात जर ई आलेला असेल तर तो सायलेंट केव्हा असतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. का माहिती असणं गरजेचं आहे, तर या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. ओके, बघा, जर एखाद्या शब्दाच्या शेवटी, दिलेल्या शब्दाच्या शेवटी ई आला असेल, काय आला असेल, जर एखाद्या शब्दाच्या शेवटी ई आला तर त्याचा स्वतःचा कोणताही उच्चार होत नाही. दिलेल्या शब्दाच्या शेवटी जर ई आलेला असेल तर त्याचा अजिबात होत नाही, परंतु त्याच्या आधी आलेल्या मुख्य स्वराचा उच्चार तो दीर्घ करत असतो. परंतु त्याच्या आधी जो स्वर आलेला असतो, ओवल्स आलेला असतो, त्याचा उच्चार मात्र तो काय करत असतो, दीर्घ करत असतो. जसं की या ठिकाणी स्पेलिंग लिहिलेले आहेत बघा, MAT. जर समजा आपण फक्त हा शब्द MAT तर याचा अर्थ होतो मॅट. बरोबर की नाही. मॅट हा साधा शब्द आपण समजून घेतला, पण जर समजा याला आपण अटॅच ई केला, MATE, तर या ठिकाणी या शब्दाचा अर्थ होत असतो हा ई सायलेंट आहे. कसा आहे, सायलेंट आहे, उच्चार होत नाही, परंतु त्याच्या आधी जो स्वर आलेला असतो त्याचा मात्र तो स्वतःसारखा उच्चार या ठिकाणी दीर्घ उच्चार म्हणून त्याच्यात परिवर्तन करायला भाग पाडत असतो. म्हणजेच बघा, स्वतः तो शांत राहतो परंतु तो इतरांना मदत करत असतो किंवा त्याला प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी. या ठिकाणी शब्द तयार होतो मेट. काय तयार होतो, मेट असा तयार होतो. बघा, या ठिकाणी दुसरा शब्द आहे CUT. जर आपण एवढा शब्द वाचला तर कट होतो, कट. बरोबर, प्लस ई केला म्हणजेच या ठिकाणी CUTE असा शब्द तयार होतो. मग या शब्दाचा अर्थ काय असेल किंवा काय वाचाल, तर हा शब्द होतो क्यूट. ओके, शब्द तो होत असतो. या ठिकाणी पहा, KIT, किट. ओके, KIT, किट. त्याला जर अटॅच ई केला तर स्पेलिंग काय तयार होईल, काय तयार होईल, ई सायलेंट असतो. स्पेलिंग येत असेल, आठवा बघा, आली तर सांगा.
ओके, पुढचा नियम सांगतोय तोपर्यंत. 5वा नियम, मॅजिक लेटर्स ऑफ ई. जर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर 5 नियम फार महत्वाचे आहेत. त्यातील आपण पहिला समजून घेतला, दुसरा समजून घेतला, तिसरा समजून घेतला, चौथा आणि आता आपण शेवटचा नियम समजून घेतोय, फार महत्वाचा आहे. ईचा उच्चार या अक्षराचा उच्चार अ केव्हा होत असतो? काही शब्दाच्या शेवटी ई आर, काही शब्दाच्या शेवटी ई आर किंवा ई एन आल्यास, दिलेल्या शब्दाच्या शेवटी काही म्हटलेला आहे, दिलेल्या काही शब्दांच्या शेवटी ई आर असेल किंवा ई एन असेल तर अशा वेळेस ईचा उच्चार अगदी हलका होत असतो. आणि कसा होत? अशा पद्धतीने केला जातो, अ सारखा हलक्या स्वरात त्याचा उच्चार केला जातो. एक्झाम्पल म्हणून पहा, FATHER. बघा या ठिकाणी ई आर आलेला आहे, ई आर याचा उच्चार अ, म्हणजे जो काही ई आलेला असेल, ई आर मधील जो ई असतो त्याचा उच्चार हलका अ, म्हणजेच या ठिकाणी आपण फादर असं उच्चार करत असतो. काय उच्चार करत असतो? फादर किंवा फेदर किंवा फादेर असं रीड करत नाही, तर फादर असं आपण वाचत असतो. ओके, इथे सुद्धा ई आहे, ई आर आहे. जर समजा ई आर आलेला असेल तर जो ई अक्षर आलेला असतो त्याचा अ असा हल सारखा, आणि जर समजा ई एन आलेला असेल तर त्या शब्दातील ईचा उच्चार सुद्धा कसा करायचा? हलका ई सारखाच करायचा. जसं की या ठिकाणी ओपन, ओपन, OPEN, ओपन, ओपेन म्हणत नाही. ओके, या ठिकाणी काही शब्द मुद्दाम तुमच्यासाठी शब्द सोडवा, चौथा शब्द सोडवा आणि 5वा शब्द सोडवा. जर तुम्हाला नक्कीच हा टॉपिक जर समजला असेल तर दिलेले जे काही शब्द आहेत, जे जे शब्द तुम्हाला सोडवायला सांगितलेले आहेत ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यातून जर तुमची शंका राहत असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने.